नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाच्या बेसिक्स विषयी आणि आयुर्वेदातील समज आणि गैरसमजाविषयी. वैद्य प्रतीक धाकड सर यांच्याकडून. नमस्कार सर. सर, आयुर्वेद म्हणजे एक नेमकं शास्त्र आहे का ॲलोपॅथीसारखी एक वेगळी पॅथी आहे का जीवन प्रणाली आहे? हो, हे गैरसमज किंवा याच्याविषयी थोडासा संभ्रम जनमानसामध्ये आपल्याला खूप बघायला मिळतो. तर आपण आज समजून घेऊया की नेमकी आयुर्वेद शास्त्र आहे, जीवन पद्धती आहे की वेगळं काही आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की खरं उत्तर त्याचं असं आहे की हे तिन्ही आयुर्वेद आहे. हे कसं हे समजून घेऊया आपण. तर आयुर्वेद हे शास्त्र काय आहे, तर वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारचे सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह रिसर्च करून त्याच्यावर अनेक वर्ष क्लिनिकल प्रॅक्टिस करून क्लिनिकल रिसर्च करून शेवटी या आयुर्वेदाचे शास्त्र हे इतक्या लेवलपर्यंत डेव्हलप केलेलं आहे की आपण रुग्णांना सेवा देऊ शकतो. अनेक वर्षापूर्वीच त्यांनी करून ठेवलेलं आहे. आजच्या काळामध्ये जसे तुला माहिती असेल की सेमिनार्स होतात, क्लिनिकल मिटिंग्स होतात, ते त्या काळी सुद्धा घेतले जायचे आणि त्याचे इव्हिडन्सेस हे आपल्या संहितांमध्ये ग्रंथांमध्ये आजही आहेत की ते कुठल्या ठिकाणी घेतले जायचे, त्याचा विषय काय असायचा, कोण कोण आचार्य तिथे त्याच्यामध्ये सामील असायचे, ते कुठल्या विषयाचे एक्सपर्ट असायचे. तर आपल्याला याच्यावरनं हे लक्षात येतं की आयुर्वेदामध्ये एक वेल रिसर्च सगळे एंटिटी मांडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण याला शास्त्र म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरू नये. तसंच आपण जीवनशैली का म्हणायचं आयुर्वेदाला, तर गंमत बघा की चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता या आयुर्वेदाच्या 3 प्रमुख संहिता आज उपलब्ध संहिता आपल्यामध्ये आहेत. तर चरक संहितेमध्ये सुद्धा जेव्हा ग्रंथाची रचना केली गेली तेव्हा सुरुवातीला सूत्रस्थान नावाचा एक पार्ट येतो. सूत्रस्थानामध्ये वर्णन करताना किंवा बाकी ज्या प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहे की आहाराचं प्रमाण किती असावं, मात्रा शिती अध्याय त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे, तस्य शिती अध्याय एक्सप्लेन केलेला आहे, याच्यावरनं त्याचं दिवसाचं प्रमाण किती असावं, झोप किती घ्यावी, किती वाचावं, कसं उठावं, कुठल्या काळात उठावं, याचं डिटेल वर्णन त्यांनी खूप या संहितांमध्ये सुरुवातीला करून ठेवलंय. आणि त्याच्यानंतर व्याधी झालाच तर मग व्याधीचं डिटेल वर्णन त्यांनी पुढच्या काही अध्यायांमध्ये केलेलं आहे. याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येतं की व्याधी होऊच नाही याच्या प्रोफायलॅक्टिकली आयुर्वेदामध्ये खूप सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि जीवनात त्याच्यासाठी काय बदल केले पाहिजे हे सुद्धा त्यासाठी त्यांनी खूप वर्णन केलंय. म्हणूनच आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदाला जीवन प्रणाली असं म्हटलं तरी चुकीचं अजिबात ठरू नये. शेवटची जी गोष्ट तू मला विचारली होतीस तिसरी, की आयुर्वेद हे पॅथी कसं आहे. जसं तुम्हाला बोललो की प्रिव्हेंटिव्ह हे गोष्ट आपल्याला साध्य झाल्यानंतर पुढची गोष्ट असते की व्याधित अवस्था. जेव्हा रुग्ण होतो, व्यक्ती जेव्हा रुग्ण अवस्थेमध्ये येतो, त्याला काही लक्षणं येतात आणि सर्टन डिसीज त्याला कॅप्चर करतो, तेव्हा आयुर्वेद हे नुसतं प्रिव्हेंटिव्ह नसून तो क्युरेटिव्ह पर्पजसाठी लिहिलेलं खूप डिटेल शास्त्र आहे. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारची औषधं आली, तुपं आली, चूर्ण आली, बुट्टी आली, त्याच्यानंतर पंचकर्माचा भाग आला, रक्तमोक्षणाचा भाग आला, लेपाचा भाग आला. जसं जसं आवश्यक आहे तसं अगदी सविस्तर त्याची चिकित्सा ही आपल्या आयुर्वेदामध्ये आली आहे. असं नव्हे की चिकित्साच आलेली आहे, तर या रुग्णाचं या व्याधीचं नेमकं निदान म्हणजे डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीने कसं करायचं याचं खूप डिटेल मेथडॉलॉजी आपल्या आयुर्वेदामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. आणि गेले अनेक वर्षापासून, अनेक हजारो वर्षापासून अनेक भारतीय रुग्ण याच्यानी बरे होत आलेले आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यामुळे ही एक वेगळ्या प्रकारची पॅथी आहे. थोडक्यात मी तुला असं सांगेन की आयुर्वेद ही अशा प्रकारची पॅथी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जीवनशैली जर बदललीत तर ह्या शास्त्राच्या आधारे तुम्ही पूर्णतः निरोगी राहू शकतात आणि समजा आजारी पडलाच तर लवकरात लवकर बरं करण्याची कॅपॅसिटी या सगळ्या शास्त्रामध्ये आपल्याला दिलेली आहे. सर, जनसामान्यांमध्ये असा समज आहे की आयुर्वेद हे फार प्राचीन काळातील शास्त्र आहे. सर, मग त्याचा आपण आत्ताची लाईफस्टाईल आणि वर्क कल्चर यामध्ये आयुर्वेदाचा कसा विचार करणार सर? बरोबर आहे. आपण पाहतोच की मानवी शरीर आता मानव इतका प्रगत झालेला आहे, सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की अगदी टुंड्रा प्रदेशापासून तर राजस्थानच्या अगदी एक्स्ट्रीम टेम्परेचरपर्यंत ह्युमन सर्व्हायव्हल हे खूप चांगल्या पद्धतीने घडतंय. आपण असं बघतो की आयुर्वेदामध्ये प्रत्येकाच्या हेबिटाटनुसार, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, पर्टिक्युलरली आपल्या भारत देशाच्या जिओग्राफिकल कंडिशननुसार
त्याच्या ऋतूच्या कंडिशननुसार दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी, किती दिवस किती वेळ झोपावं, किती वाजता उठावं, आहार कसा आणि किती असावा, त्याचं खूप सविस्तर वर्णन आयुर्वेदामध्ये दिलं आहे. जसं मी आधी बोललो तसं त्याचा फायदा असा होतो की आजकाल तुम्ही बघितलं की जॉब्स हे खूप डिमांडिंग झालेले आहे, लाईफस्टाईल खूप चॅलेंजिंग झालेली आहे. त्याच्यामुळे नाईट जॉब, शिफ्ट ड्युटीज, त्याच्यानंतर डाएट टायमिंग्स, नंतर लंच आवर्स, डिनर आवर्स हे खूप आयडियल नसतात आणि त्याचा दुरोगामी परिणाम हा रुग्णाच्या तब्येतीवर होत असतो, हे आपण पाहतोच. तर इथे आयुर्वेद आपल्याला कामात येऊ शकतो की जसं तुम्हाला पहिल्या ह्याच्यात बोललो मी की प्रिव्हेंटिव्ह कंडिशन्समध्ये आयुर्वेद किती विस्तृतपणे वर्णन करतो. त्याच्या व्यवसायाच्या गरजेनुसार आयुर्वेदात मॅनेजमेंट करून त्याच्या पद्धतीने पर्सनलाइज आपल्याला लाईफस्टाईल डिसाईड करता येऊ शकते. याचा फायदा हा होतो की तुम्ही पाहिलंच आहे की आयुर्वेद ॲलोपॅथ शास्त्र इतकं छान पुढे गेलेलं आहे, पण इमर्जन्सी ट्रीटमेंट हा किती खर्चिक असा. आणि जर आपण प्रिव्हेंटिव्ह या गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंग केल्या तर मिनिमल खर्चामध्ये आपल्याला निरोगी राहता येतं. त्याचा एक बेनिफिट असा आहे की आपण फक्त आजारी परिस्थितीची नको विचार करायला, आपण हाही विचार करायला हवा की जेव्हा आपण निरोगी असतो तर आपली वर्किंग कॅपॅसिटी जास्त असते. जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा आपण चैतन्यमय असतो, आनंदी असतो, आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि घरच्या लोकांचा योग्य पद्धतीने उपभोग घेता येतो. हे सगळं असल्यामुळे आपल्याला निरोगी असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॅनेजमेंटमुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे आयुर्वेद खूप मदत करू शकतो. एक अजून उदाहरण सांगतो तुला. जेव्हा नाईट जॉब्स असतात किंवा शिफ्ट ड्युटीज असतात त्या कंडिशनमध्ये 3 दोषांचा प्रकोप होतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. या 3 दोषांचा प्रकोप तर आपण अवॉइड करू शकत नाही, पण त्याला किती कमीत कमी करून जास्तीत जास्त निरोगी त्याची लाईफस्टाईल करता येईल हे आपल्याला करता येतं. उदाहरणार्थ त्याने डेली नाकामध्ये गाईचं तूप सोडणं, त्याच्यानंतर नित्य अभ्यंग करणं, शक्य तेवढा अंगाला तेल लावून शरीराला स्निग्ध ठेवण्याचा प्रयत्न करणं, अशा बारीक सारीक उपायांनी पोट साफ करून घेणं, त्याचे जे नाईट जॉबमुळे होणारे साईड इफेक्ट आहे आपल्याला खूप कमीत कमी करता येतात. सर, आयुर्वेदामध्ये डायग्नोसिस कशा पद्धतीने केले जातं किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये असा समज आहे की आयुर्वेद म्हणजे जडीबुटी, नाही तर मग वेगळं काय? बरोबर. आता आज तर आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशनच्या अनेक पद्धती आहे, ब्लड रिपोर्ट्स आहे, स्कॅन्स आहेत, एक्सरेज आहेत. याच्याने आपण रुग्णाचं ॲलोपॅथीनुसार अचूक निदान करण्याला सक्षम आहोत. पूर्वीच्या काळामध्ये हे सगळे तंत्रज्ञान अवगत नसताना सुद्धा काही आपल्या टूल्सनी हे आयुर्वेदाच्या पद्धतीने या व्याधींचं निदान केलं जायचं. उदाहरणार्थ आपण रुग्णाचं परीक्षण आणि व्याधीचं परीक्षण हे दोन्ही पद्धतीने वैद्य करत असतात. तर व्याधीचं परीक्षण करताना तो दुष्य देशम वयम कालम प्रकृती मनलम वयम हे जे दशविध परीक्षा भाव आहे या भावांचं परीक्षण करून नेमकी हा कुठल्या प्रदेशात घडलेला आहे, रुग्णाचं वय काय, अशा अनेक गोष्टींचा घटकांचा विचार करून एका प्रकारचं निदान निश्चिती केली जाते. त्याच्यासोबतच रुग्णाचं परीक्षण केलं जातं की त्याचं अग्नी कसं आहे, म्हणजे जेवणाची किंवा पचनाची शक्ती कशी आहे, बल कसं आहे म्हणजे इम्युनिटी कशी आहे, या सगळ्यांचा विचार करून आपण नेमकी डायग्नोसिस करत असतो. त्याच्यासोबत या परीक्षणाचा फायदा आपल्याला असा होतो की नेमकी औषधं कुठली वापरावी, त्याला पंचकर्म करावे की नाही करावं, आणि पंचकर्म नाही करायचं असेल तर औषधांची मात्रा किंवा डोस कसा डिसाईड करावा, या सगळ्यासाठी त्याची मदत होत असते. तो ऑन अँड ऑन आपल्याला जसं लक्षात येतं की रुग्णाचं निदान हे वात पित्त कफ हे 3 दोष आणि पंचमहाभूत या सगळ्यांच्या साकल्याने आपण एक प्रकारची एक्झामिनेशन करून त्याची पॅथॉलॉजी ही डिसाईड करत असतो आणि नेमकं निदान करत असतो. याच्यामध्ये नाडी परीक्षण, जिव्हा परीक्षण, नख परीक्षण हे सगळे परीक्षणं सुद्धा आपल्याला अचूक डायग्नोसिसला मदत करत असतात. जसं तू मला विचारलंस की हा खूप कॉमन एक गैरसमज आपल्याला पाहायला मिळतो की आयुर्वेद म्हणजे जडीबुटी का, तर मी असं सांगेल ना की जर जडीबुटी नदी असेल तर आयुर्वेद हा मोठा समुद्र आहे. म्हणजे 10 ते 15% जो भाग आहे आयुर्वेदाच्या चिकित्सेचा किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये हा आपण जडीबुटींना गृहीत धरला तर जडीबुटी म्हणजे आयुर्वेद नाही, आयुर्वेद म्हणजे जडीबुटी नाही, पण जडीबुटी म्हणजे आयुर्वेद असं असू शकतं. हे मी का म्हणालो, एक उदाहरण तुला सांगतो. आपल्या ग्रंथांमध्ये एक
निदान आहे किंवा एक डायग्नोसिस आहे आजाराचा, ज्वर, ज्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण ताप येणं असं म्हणतो. तर ताप येण्याचे अनेक प्रकार आहेत, पण त्याच्यामध्ये सामान्य चिकित्सा अशी सांगितली की लंघनम स्वेदनम च कालो यवागो तिक्तकोरसा. याचा अर्थ असा की जेव्हा एखाद्या रुग्णाला ताप आलेला असला आणि त्या तापाची पहिली चिकित्सा काय सांगितली आहे, तर हे औषध द्या, ते औषध द्या असं नसून पहिली चिकित्सा ही सांगितली लंघन, म्हणजे जेवण कमी करणं किंवा जेवण बंद करणं. अनेक प्रसंगी आम्ही या चिकित्सेच्या पद्धतीची प्रचिती घेतलेली आहे. तर हे लंघन चिकित्सा तुम्ही केल्यावर तुम्ही 7 दिवसानंतर ही औषध द्यायला सुरुवात करायला सांगितलेली आहे. जडीबुटीची औषधं 7व्या दिवशी आपण चालू केली तरच ती लागू पडतात, नाही तर त्याचंही अजीर्ण होतं. आता बघ की अद्रव्य चिकित्सा ही कशी शक्य होऊ शकते, जेव्हा आपल्याला आयुर्वेदाचे सिद्धांत माहिती असतील आणि नेमकं चिकित्सा काय करायची हे माहिती असेल तेव्हा शक्य आहे. सो जडीबुटी हा आयुर्वेदाचा. सर, मॉडर्न मेडिसिन मध्ये आपल्याला त्या मेडिसिनचे साईड इफेक्ट पाहायला मिळतात, असं डॉक्टरही सांगतात. तर मग आयुर्वेदामध्ये पण त्या घेतलेल्या द्रव्यांच्या औषधांचा साईड इफेक्ट होतो? खूप चांगला प्रश्न आहे आणि याविषयी खूप मोठा गैरसमज सर्वसामान्यामध्ये आहे की आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट नाही. तर मी तुम्हाला आग्रहाने आणि विश्वासाने नमूद इच्छितो की आयुर्वेदामध्ये देखील औषधांचे किंवा घेतलेल्या ट्रीटमेंट जर अनकंट्रोल्ड असेल तर त्याचे साईड इफेक्ट नक्की होऊ शकतात. याला आपण 2 पद्धतीने घेऊया. आपण 2 पद्धतीचे साईड इफेक्ट आयुर्वेदात झालेली व्यवहारात बघत असतो. एक, हे मुळातच काही औषधं अशी असतात ज्यांची पोटेन्सी किंवा सवीर्यता ही खूप तीक्ष्ण स्वरूपाची असते. उदाहरणार्थ वत्सनाभ नावाचं औषध आहे, त्याच्यानी बनवलेली काय औषध आहे, उदाहरणार्थ संजीवनी वटी आहे, त्रिगुण कीर्ती आहे, त्याच्यासोबत भल्लातक नावाचं औषध आहे. अशी अनेक प्रकारची औषधं, लांगली आहे. तर या औषधांची पोटेन्सी ही अति तीक्ष्ण आणि विष कॅटेगरीची असल्यामुळे त्याला खूप शुद्ध करताना सुद्धा सांभाळून शुद्ध करावं लागतं आणि शुद्ध करून देखील त्याचं प्रमाण कधी बंद करायचं, कधी चालू करायचं, याला एक मेथोडॉलॉजी फॉलो करायला लागते. जर त्याच्यामध्ये कमी जास्त झालं किंवा रुग्णाची प्रकृती कमी करताना रुग्णाकडनं खाण्यापिण्यामध्ये काही पित्तकर खाल्लं गेलं तर याचा नक्कीच साईड इफेक्ट रुग्णाला जाणवू शकतो. त्याच्यामुळे अशी औषधं किंवा कुठलीही आयुर्वेदिक औषधं ही अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांच्या, वैद्यांच्या घेणं ही आवश्यक असतं. दुसरं साईड इफेक्ट आपल्याला कधी बघायला मिळतो की सर्वसामान्य औषध आहे, सुंठ आहे, मिरी आहे, पिंपळी आहे, आपण व्यवहारात बरेच वेळा बघायला मिळतो की व्हॉट्सअपला मीम्स येतात, मेसेजेस येतात आणि अनेक प्रकारची जडीबुटीची औषधं अशी खावीत, अशी प्रोसेस करून खावी असा प्रचार केला जातो. तुम्ही बघा, हे घेतल्यानंतर बरीचशी रुग्ण 10 पैकी 2 रुग्ण तर